एका सुंदर गावात चिंटू नावाचा एक लहान मुलगा आपल्या आई-बाबा आणि आजोबांसोबत राहत होता. चिंटू खूप हुशार आणि खेळकर होता. त्याला नवीन गोष्टी शिकायला आणि खेळायला खूप आवडायचे. एके दिवशी चिंटूचा वाढदिवस होता. त्याला खूप साऱ्या भेटवस्तू मिळाल्या आणि खाऊसुद्धा. आजोबांनी चिंटूला एका सुंदर, चमकणाऱ्या डबीत खाऊचे पैसे दिले. चिंटू खूप खुश झाला. त्याने ठरवलं की तो या पैशातून खूप सारी खेळणी आणि चॉकलेट्स विकत घेईल. तो मनातल्या मनात उड्या मारत होता. वा, आता मज्जाच मज्जा. संध्याकाळी आजोबा चिंटूला जवळ घेऊन बसले. त्यांनी चिंटूच्या हातात एक जुना, मातीचा पण सुंदर नक्षीकाम केलेला गल्ला दिला. तो दिसायला साधा होता, पण त्याला एक गोड हसू होतं असं वाटायचं. चिंटू थोडा नाराज झाला. आजोबा, हे काय? मला वाटलं तुम्ही अजून पैसे द्याल किंवा मोठी खेळणी. आजोबा हसले आणि म्हणाले, अरे चिंटू, हा साधा गल्ला नाहीये. हा जादुई गल्ला आहे. याचं नाव आहे बचतराव. जर तू यात रोज थोडे पैसे टाकलेस तर हा तुला एक खूप मोठी गंमत दाखवेल. चिंटूला आजोबांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, पण त्याने आजोबांच्या सांगण्यावरून वाढदिवसाला मिळालेल्या पैशांमधून काही नाणी त्या गल्ल्यात टाकली. खळखळ असा आवाज झाला आणि आश्चर्य! गल्ल्यातून एक बारीक गोड आवाज आला. धन्यवाद चिंटू, माझी ओळख बचतराव. तू खूप शहाणा मुलगा आहेस. चिंटू तर उडालाच. तू तू बोलतोस? हो चिंटू, बचतराव म्हणाला. मी एक जादुई गल्ला आहे. तू जेव्हा माझ्यामध्ये पैसे साठवशील तेव्हा ते हळूहळू वाढतील आणि मग तू त्यातून तुला हवी असलेली कोणतीही मोठी गोष्ट विकत घेऊ शकशील किंवा कोणाला मदतही करू शकशील. चिंटूचा डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्याने विचारले, खरंच? मग मला एक मोठं रिमोट कंट्रोल असलेलं विमान घ्यायचं आहे. ते मिळेल? बचतराव हसून म्हणाला, नक्कीच, पण त्यासाठी तुला संयम ठेवावा लागेल आणि रोज थोडी बचत करावी लागेल. जसं थेंबे थेंबे तळे साचे, तसंच नाण्यांनी नाण्यांनी हा गल्ला भरेल आणि तुझं स्वप्न पूर्ण होईल. दुसऱ्या दिवसापासून चिंटूने ठरवलं, त्याला खाऊसाठी जे पैसे मिळायचे त्यातून तो थोडे पैसे वाचवून रोज बचतरावमध्ये टाकू लागला. कधी आईने भाजी आणायला सांगितले आणि त्यातून पैसे उरले की तेही तो गल्ल्यात टाकायचा. एक दिवस बाजारात एक नवीन शानदार खेळणं आलं. एक चमकणारी उडणारी परी. चिंटूच्या सगळ्या मित्रांनी ती विकत घेतली. चिंटूलाही ती खूप आवडली. त्याला वाटलं बचतराव फोडून ती परी घ्यावी. तो धावतच घरी आला आणि म्हणाला, बचतराव, मला ती परी हवी आहे. मी तुला फोडणार आहे. बचतराव शांतपणे म्हणाला, चिंटू, आठव तुझं मोठं स्वप्न. तुला विमान घ्यायचं आहे ना? जर तू आता हे पैसे खर्च केलेस तर विमानाचं काय? विचार कर. चिंटूला क्षणभर वाईट वाटलं, पण मग त्याला विमानाचं स्वप्न आठवलं. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, बरोबर आहे तुझं बचतराव, मला विमानच हवं आहे. आणि त्याने परी घेण्याचा विचार सोडून दिला. तो अजून उत्साहाने पैसे वाचवू लागला. महिने सरले. चिंटू रोज न चुकता बचतरावमध्ये पैसे टाकत होता. एके दिवशी बचतराव म्हणाला, चिंटू, अभिनंदन. तुझ्या चिकाटीमुळे आणि संयमामुळे आज तुझ्यात पुरेसे पैसे जमले आहेत तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. चिंटूचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने आई-बाबा आणि आजोबांच्या मदतीने बचतराव उघडला. आतमध्ये खूप सारी नाणी आणि नोटा होत्या. ते पैसे मोजले तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने जेवढे पैसे टाकले होते त्यापेक्षा जास्त पैसे त्यात होते. बचतरावने आपली जादू दाखवली होती. चिंटूने त्या पैशातून एक मस्त मोठं रिमोट कंट्रोल असलेलं निळ्या रंगाचं विमान विकत घेतलं. ते विमान घेऊन तो मैदानात गेला आणि मित्रांसोबत खेळला. विमान आकाशात उंच उडताना पाहून चिंटू खूप आनंदी झाला. त्याला आज बचतीचं महत्त्व पटलं होतं. त्याने घरी येऊन बचतरावला धन्यवाद दिले. बचतराव, तू नसतास तर माझं विमानाचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नसतं. तू मला फक्त पैसे वाचवायला नाही, तर संयम ठेवायला आणि मोठी स्वप्न बघायला शिकवलंस. आजोबांनी चिंटूच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. गोष्टीचा संदेश, मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? आपण शिकलो की छोटी छोटी बचत आपल्याला मोठी स्वप्न पूर्ण करायला मदत करते. पैशाची बचत करणे म्हणजे कंजूषपणा नव्हे, तर आपल्या गरजा आणि स्वप्नांसाठी योग्य नियोजन करणे आहे. जसं चिंटूने केलं तसंच तुम्हीही करू शकता. शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. तुम्हाला गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुमचा आवडता भाग कोणता होता असे प्रश्न विचारा.